नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना दीपावलीच्या आणि लक्ष्मीपूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज लक्ष्मीपूजन आहे, तर लक्ष्मीपूजनची पूजा आपण घरामध्येच अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पण विधिवत आपण कशी करू शकतो, तर कोणता मंत्र म्हणावा किंवा आचमन कसे करावे थोडक्यात आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आचमन का करावं, तर आचमन केल्यानंतर आपल्या मनाची आणि शरीराची शुद्धी होते। तर त्यासाठी आपण कोणतीही पूजेची सुरुवात करण्या अगोदर आचमन करायचं आणि आपल्याला ही सर्व पूजा करत असताना माता लक्ष्मी स्वरूप श्रीहरिनारायणांचं पण स्मरण करायचं असतं, कारण जिथं श्रीहरिनारायणांची भक्ती केली जाते तिथं माता लक्ष्मीचा वास नक्कीच होतो। तर लक्ष्मीची कृपा आपल्यावरती नेहमी अखंड राहावी यासाठी आपण लक्ष्मीपूजन करत असतो। तर अगदी साधी आणि सोपी अशी पद्धत आहे। तर आता पूजेची सुरुवात करताना पहिल्यांदा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे, कारण अग्निदेवांच्या साक्षीने आपण पूजेची सुरुवात करत असतो। तर अगोदर मी छोटी आरती लावून घेतलेली आहे, कारण मोठी आरती लावली आपण बाकीची पूजा करताना हात इकडे तिकडे लागू शकतो, त्यामुळे समय आहे त्या मी नंतर लावणार आहे। तर अगोदर छोटीशी आरती लावून घेतली। आरतीला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं, अग्निदेवांना नमस्कार करायचा। शुभम करीतो कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते असा मंत्र म्हणून अग्निदेवांना नमस्कार करून घ्यायचा। आता आपल्या पूजेची सुरुवातीला आपण अग्निदेवांची पूजा करून घेतली की मंगल कलशाची स्थापना होते। तर हा तांब्या घेतलेला आहे, कोणताही तांब्या घ्या, स्टीलचा असो किंवा पितळाचा असो, तुमच्याकडे कोणता असेल तो घेतला तरी चालतो। त्याच्यावरती स्वस्तिक काढा, स्वस्तिकच्या बाजूने 5 नाव मोडून घ्यायचे। तांब्यामध्ये 80% एवढं पाणी घालून घ्यायचं, त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल 1 रुपया आणि सुपारी घालायची आहे। तर ते त्याच्यामध्ये घालायचं, त्याच्यावरती विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवली तरी चालतात। तर कलशावरती नारळ ठेवून घ्यायचा, नारळाला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं, कलश देवतांना नमस्कार करायचा। हे कलश देवता मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करत आहे असं म्हणलं तरीही चालतं। आता नंतर आपल्याला आचमन करायचं आहे। तर आचमन कसं करावं, अगोदर डाव्या हाताने उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। एक पळी ओम केशवाय नमः असं म्हणून हे पाणी आपल्याला ग्रहण करायचं आहे। दुसऱ्या वेळी ओम माधवाय नमः असं म्हणून पाणी ग्रहण करायचं आणि नंतर ओम नारायणाय नमः असं म्हणून पाणी ग्रहण करायचं आहे। नंतर आपल्याला हातामध्ये थोड्याशा अक्षदा फुलं आणि हळदी कुंकू घ्यायचं आहे। तर त्याच्यावरती पाणी सोडायचं आहे पळीने, ओम गोविंदाय नमः असं म्हणून आपल्याला मग आपलं आचमन झालेलं असतं। आचमन केले की मनाची आणि शरीराची शुद्धी होते, त्यामुळे आचमन हे नक्की करावं। नंतर तांबण स्वच्छ करून घेतलं, त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षदा आणि फुलं घेतली होती। तर अगोदर गणपती बाप्पांची स्थापना करायची असते आपल्याला। आता कोणत्याही पूजेची सुरुवात ही बाप्पांच्या स्थापनेनेच होती। तर गणपती बाप्पांना अगोदर अभिषेक घालून घ्यायचा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। अगोदर पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृतानेही अभिषेक घातला तरी चालतो। तर असा गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा, ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक घातला तरी चालतो। आता दुसरा अभिषेक आहे तो कुबेर देवतांना, कारण धनाचे देवता हे कुबेर देव आहेत, तर त्यांनाही आज पूजेमध्ये स्थान असतं। तर ओम श्री कुबेराय नमः ओम श्री कुबेराय नमः असा मंत्र म्हणत कुबेर देवतांना पण असाच आपण अभिषेक घालून घ्यायचा आहे। अगोदर पाण्याने नंतर दुधाने आणि नंतर पाण्याने। दूध हे कच्चं दूध वापरायचं, तापवलेलं दूध घ्यायचं नसतं। आणि स्वच्छ असं सुपारी पुसून घ्यायची आणि खाऊची विड्याची 2 पानं घेतलेली होती, 2 पानं असं ठेवून घेतलेली होती। तर त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्याच्यावरती मग कुबेर देवतांनाही स्थान द्यायचं। आता तुमच्याकडे मूर्ती असेल कुबेर देवतांची किंवा गणपती बाप्पांची, तर मग तुम्ही सुपारी न घेता मूर्ती घेतली तरी चालते, पण मूर्ती नसेल तर मग सुपारी स्वरूप त्यांना घेतलं तरीही चालतं। आता तिसरी सुपारी आहे ती आपली कुलदेवता स्वरूप मांडायची आहे, म्हणजे आपले जे कुलदेवत आहेत त्या सर्वांची मिळून एक सुपारी मांडायची आहे। ओम श्री कुलदेवताभ्यो नमः ओम श्री कुलदेवताभ्यो नमः असा मंत्र म्हणायचा आणि त्यांनाही असा अभिषेक घालून घ्यायचा। अगोदर पाण्याने दुधाने, नंतर पाण्याने आणि नंतर दुधाने पाण्याने असा अभिषेक घालून घ्यायचा आणि स्वच्छ असं पुसून विड्याच्या पानावरती ठेवून द्यायचं। नंतर आपल्याला सर्व देवतांना हळदी कुंकू अक्षदा फूल असं अर्पण करून घ्यायचं आहे। अगोदर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा, चंदन असेल तर चंदन अर्पण करून घ्या आणि लाल फूल असेल तर गणपती बाप्पांना लाल फूल, आवर्जून जास्वंदीचं फूल अर्पण करा। नसेल तर कोणतं असेल तर ते घेतलं तरीही चालतं। गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि नमस्कार करून घ्यायचा बाप्पांना। नैवेद्य दाखवताना खाली पाण्याने भरीव चौकोन काढायचा आणि त्याच्यावरती नैवेद्य ठेवून नैवेद्याच्या बाजूने 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं।
ओम नैवेद्यम समर्पयामी असं म्हणलं तरी चालतं, किंवा हे गणपती बाप्पा मी तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य समर्पण करत आहे, तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा असं आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणलं तरीही चालतं, कारण देवांना सर्व भाषा समजतात. नंतर मग कुबेर देवतांनाही हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं. नंतर आपलं कुलदेवता स्वरूप जे आपण सुपारी मांडलेली आहे, तर त्यांनाही हळदी कुंकू अक्षता चंदन असं वाहून घ्यायचं आणि कुलदेवत्याचं पण आपल्या स्मरण करायचं असतं. नंतर माता लक्ष्मीचं मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालून घ्या, मूर्ती नसेल तर मग फोटो असेल तर मग फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा, फोटोला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं, हार असेल तर हार घालून घ्या, नसेल तर फूल एखादं वाहिलं तरीही चालतं. आणि नंतर मग मी समई पण प्रज्वलित करून घेतले आता कोणत्याही पूजेमध्ये, आणि त्यात लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये समया तर अवश्य लावल्या जातातच. तर मग समई पण प्रज्वलित करून घेतल्या, मातेला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घेतलं. आता जो काही आपण दिवाळी फराळ बनवलेला असतो त्याचाही नैवेद्य दाखवला जातो. आता लक्ष्मी मातेला सर्वात जास्त प्रिय अनारस आहेत, तर ते बनवले असतील तर त्याचाही नैवेद्य दाखवून घ्या. आणि काही फळं असतील, फ्रूट्स असतील, 5 प्रकारचे असतील किंवा एकाच प्रकारचे 5, 7, 11 जे काही असेल यथाशक्ती आपल्याजवळ जे आहे ना ते आपण मनापासून अर्पण करायचं आणि पंत्या लावायच्या. आता पंत्या तुमच्या इच्छेने तुम्हाला जेवढ्या हवेत तेवढ्या तुम्ही लावू शकता, कारण माता लक्ष्मीचं स्वागत हे छान असं झालं पाहिजे, त्यामुळं पंत्या आवर्जून लावा होत्या, जेवढ्या जमतील तेवढ्या. तरी डेकोरेशन तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता, तुम्हाला जसं पाहिजे तसं. आता आपल्या घरामध्ये जे काही दागिने पैसे असतात तर त्यांचीही पूजा करून घ्यायची असते, त्यांनाही हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं. जे काही फराळ बनवलेला आहे त्याचाही नैवेद्य दाखवायचा. कॉईन असतात तर तेही पूजले जातातच. नंतर लाह्या बत्ताशाचा नैवेद्य दाखवला जातो. सप्तधान्य असतात ते, आता तुमच्या घरामध्ये जे कोणती धान्य असतील तर त्या धान्यांचीही पूजा केली जाते. तुमच्याकडे सुगड असतील तर त्याच्यामध्ये धान्य भरून ठेवा, नसतील तर एखाद्या अशा वाटीमध्ये भरून ठेवलं तरीही चालतं. आणि धण्याचा नैवेद्य दाखवला जातो. अगोदर धन आहे ते पूजा केली जाते आणि ते नंतर जे ते धन आहे ते सर्व देवतांना वाहिलं जातात. जे आपण पूजेमध्ये जे देवता मांडलेले आहेत तर त्या सर्वांना हे धन व्हायचं असतात, कारण सर्वात मोठं धन तर ते आहे, धन आहेत. तर कॉईन आहे त्याचीही पूजा केली. लक्ष्मी मातेसमोर एक विडा ठेवायचा, त्याच्या हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं, पंत्या वगैरे लावून घ्यायच्या. डेकोरेशन सजावट तुम्हाला तुमच्याच्यानं जशी जमल तसं तुम्ही करू शकता. फक्त पूजा आहे ती विधिवत केली तरी चालतं. डेकोरेशन ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असतो, जसं जमेल, जशी जागा असेल आपल्याकडे तशा पद्धतीने आपण डेकोरेशन केलं तरी चालतं. विडा मात्र अवश्य ठेवायचा मातेसमोर. आणि या दिवशी आपल्याला झाडूचीही पूजा करायची असते, तर विड्याला पण हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं. आणि हे जे धन आहेत हे असं सर्व देवतांना वाहून घ्यायचं असतात. आपण झाडूलाही हळदी कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार करायचा. लक्ष्मीपूजन दिवशी घरामध्ये कोण भांडण तंटा होऊ नये याची मात्र आपण काळजी घ्यायची. खास करून महिलांनी काय होतं, आपली कामाची धावपळ झालेली असते, फराळ बनवायचं हे ते आवरावरी पूजा, मग मुलांनी वगैरे असं काहीतरी केलं की महिलांचा चिडचिडपणा होतो. पण जिथं भांडण तंटा आणि रागराग होतो तिथं लक्ष्मी माता वास करत नाही. तर त्या दिवशी नक्की याची काळजी घ्या. जेवढं जमेल तेवढं करा, पण शांततेत करावं, कारण जिथं भांडण तंटा किंवा वाद असतात ना तिथं लक्ष्मी पाय ठेवत नाही असं मानलं जातं. तर लक्ष्मी मातेचं स्वागत हे आपल्याला आनंदाने करायचं आहे. पूजा करताना आपण सर्वांनी मिळून पूजा करायला बसायचं आहे. घरातील जेवढे काही मेंबर असतील तर पूजा एकाने केली तरी चालते, पण बाकी सर्वांनी बाजूला बसून घ्यायचं आहे. आणि नंतर सर्वांनी मिळून आरती करून घ्यायची, नैवेद्य दाखवून घ्यायचा लक्ष्मी मातेला आणि सर्वांना प्रसादही वाटून घ्यायचा. आता काही ठिकाणी नारळ वाढवला जातो, तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तोही तुम्ही वाढवून घेऊ शकता नारळ. अशी साधी आणि सोपी पूजा तुम्ही पण विधिवत अशा पद्धतीने करू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दीपावलीच्या आणि लक्ष्मीपूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.